नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ह्या शक्तिपीठाचं त्रांगडच आहे. म्हणजे सुरुवातीला त्याला विरोध झाला, नंतर तो विरोध हळूहळू मावळला असं सांगितलं गेलं. खास करून विदर्भापासनं ते मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यापर्यंत तरी फारसा विरोध नाही असं सांगितलं गेलं. नंतर तो विरोध उफाळून आला असं सांगितलं गेलं. नंतर नवीन अलाइनमेंट आम्ही करू असं सांगितलं गेलं. मधल्या काळामध्ये ज्या जुन्या लोकांच्या क्षेत्रस्त्यातनं तिथून कुठून तो मार्ग जाणार होता त्याला त्यांचा पाठिंबा आहे असं सांगितलं गेलं. आणि आता नवीनच अलाइनमेंट आली आहे. बाय द वे आमच्याकडे आता ती पूर्ण अलाइनमेंट आलेली आहे. प्रत्येक गावाचं नाव माझ्याकडं आहे. आता तो पूर्ण डेटा वाचायला मला थोडासा वेळ लागेल आणि तो महाराष्ट्राला आम्ही आज किंवा उद्या सांगण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक गाव आता मला माहिती आहे की ते कुठल्या अलाइनमेंटमधनं कसं गेलं. आता काय झालं, या इकडे या या कुठून आले? कुठून जाय हां, कोल्हापूर. तुम्ही कोल्हापूर. आता ह्यांच्याबरोबर नाही आहेत ना, शक्तिपीठवाले आहेत बाय इथे. हां, शक्तिपीठवाले आहेत हे, तुम्ही ह्यांच्याबरोबर नाही आहेत ना? नाही 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 अहो आम्ही चहा निघालेलो. चालेल, या ह्या बाजूला. तुम्ही या इकडे इकडे या ह्या बाजूला. नाही तर शक्तिपीठचं हे नवीन मार्ग होत असल्यामुळं त्या नवीन मार्गाला विरोध करण्यासाठी जुनी लोक एकत्रित आलेली आहेत. किती लोक आले होते आज? आज 35 लोक आले होते 35 हां. कोल्हापुरात. कोल्हापूर. कशासाठी? आमदारांना भेटण्यासाठी चालू होतो. कोणत्या आमदार? आम्ही महाडिक साहेबांना खासदार महाडिक साहेबांना. तुमचं गाव? माझं गाव पट्टणकोड. तुमचं गाव? सोळ तालुक्यात दानोळी. शिरोळ तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर. तुमचं सोलापूर गाव? सांगोला. तुमचं? सोलापूर सांगोला. तुम्ही सांगोली. काय म्हणणं आहे सांगोली? 2 वर्षापाठीपासून पकडाय. 2 वर्षापाठीपासून पाठीमागापासून रस्ता जी मोजणी वगैरे चालू होती आमच्याकडे. झाडं वगैरे सगळं आम्ही सगळ्यांनी सपोर्ट देऊन मोजून घेतलं. कोणाचा विरोध नव्हता. पण काही राजकीय लोकांनी कोण राजकीय लोक? आमचे पालकमंत्री गोरे साहेबांनी काय केलं, त्याची बी टीम तयार केली विरोध तयार करायला. आणि काही लोकांनी फसवून सह्या घेतल्या की आपण दर वाढवायसाठी आपण लढूया म्हणून. काय भाबड्या शेतकरी काय केलं, दर कमी मिळून ते वाढवायचं, त्यांच्या पाठीमागे उभं राहिले. आमच्याकडे सचिन देशमुख असतील वकील, ह्यांनी सगळ्यांनी मोठे मोठे मोर्चे काढले. त्या लोकांना काय मोर्चे विरोधात का समर्थन? विरोधात काढले. म्हणजे आम्हाला दर ह्यांना सांगितलं दर वाढून पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना, म्हणून सह्यावर घेतल्या आणि त्या सह्या त्यांनी वापरल्या विरोधासाठी. याचाच सोलापूर जिल्ह्यातली 70 ते 80% मोजणी झालेली आहे. झाडावर बिल्ले वगैरे मारून आम्ही उन्हात आणत. आता तुमच्या इथं झाडावर बिल्ले मारले? झाडावर बिल्ले मारले. किती झाडावर बिल्ले मारले? आमच्या आता घराबरोबर 2-3 आंबे झाडं आहेत, डाळिंबाई झाडं आहेत, शेवगा आहे, त्या प्रत्येकाला बिल्ले मारले. चिंबूरला पाईपलाईन बघितली सगळी त्यांनी. शासकीय अधिकारी सगळे आले होते रानात आमच्या, आणि सगळ्यांनी ती मोजून व्यवस्थित त्यांना डाटा सगळा दिला. पण अचानक असं काय झालं की सीएम साहेबांनी मी अलाइनमेंट बदलतो असं जाहीर केलं. कोल्हापुरात पण कुठे विरोध नाही. विरोध होता तो राव शेट्टी साहेबांचा असेल किंवा ह्या राजकीय लोकांचा सगळा. ह्यांनी बी टीमची तयार केली होती. शेतकरी का कापील राहिला, तर आता मोजणी चालू आहे. आता आपण समर्थनात जाण्याचं काय अर्थ आहे? आता असं आहे की शेतजमीन तुमची जाणार होती, तुमचं काळं रान जातंय, अनेक जण भूमिहीन झाले असते, म्हणून तो विरोध होता ना? नाही त्या गाळरान थोडं 10 किलोमीटर गाळरान असलं तर पुढं सगळंच गाळरान नाही आहे. 1 किलोमीटर समजा तांबडं रान आहे, तर पुढं दुष्काळ पट्टा आहे. अशा पट्ट्यामुळं आमच्या सगळ्या रानाचं डेव्हलपमेंट झाली असती. शेतकऱ्याचा मुळात विरोध नव्हता. ज्यावेळेस आम्हाला प्रॉपर कळलं शक्तीपीठ का हवं आहे, तरुण जे युवा शेतकरी आहेत सगळ्यांनी विचार केला शक्तीपीठ आपल्याला का हवं आहे. आम्ही घरच्यांची समजूत काढून शक्तीपीठाला पाहिजे पण सगळ्यांची तयारी केली. आणि एकरी किती पैसे मिळणार होते भूसंपादनाचे? आम्हाला काय तसा आम्ही अंदाज नव्हता की सरकार योग्य जो मोबदला देईल त्या मोबदल्याला आम्ही द्यायला तयार होतो. तुम्हाला मोबदल्यासाठी हवा होता तो मार्ग? आम्हाला मोबाईलसाठी नाही, पूर्ण एकंदरीत तालुक्याचा विकास झाला असता. समजा ती 1 एकर जमीन गेली तर राहिलेल्या 5 एकर जमिनीला चांगला मोबदला मिळाला असता, किंवा त्याचं डेव्हलपमेंट झालं असतं, इंडस्ट्रियल हब आला असतं, पाण्याची व्यवस्था झाली असती. सगळ्या गोष्टी आमच्या तालुक्याचा पूर्ण विकास झाला असता. 4 पैसे मला शेतकऱ्याला मिळाले असते, त्याचबरोबर गावाला तो इतर तालुक्यात सगळ्या तालुक्याला फायदा झाला असता. तुमचं गाव कोणतं? चिंचोली. तिथपासून आता कुठं आहे नवीन मार्ग? नवीन मार्ग तिथपासून 70-80 किलोमीटर लांब गेला तो आता. माळशिरस चर्चा अशी आहे की माळशिरसकडे गेला तो आता. म्हणजे हा पूर्ण नियोजित करून केलेला मार्ग आहे. तुमचे अधिकारी मोजतात आमच्या भागात येऊन, सगळे शासकीय अधिकारी येतात, प्रांतसाहेब येत आहेत, सगळी सिस्टीमचं. तुम्ही कोण? आमच्या या इकडं. हां, शक्तिपीठवाले इकडे आहे सगळे. हां, सगळं चालू आहे. आणि यांनी बी टीम तयार करून बरोबर विरोध दर्शवला. हां, बी टीम तयार केली. तुमचं काय नाव? या इकडं. तुमचं काय नाव? तुषार चव्हाण, गाव? सांगोला. तुम्ही ह्याच गावचे का? तुमची किती जाणार होती जमीन? आमची 4 एकर जाणार. आता जाणार नाही. जाणार. किती पैसे मिळाले असते? योग्य मोबदला चांगला भेटला असता, पण विकासासाठी आम्हाला जमीन द्यायची होती. हां, विकास येत होता, दळणवळण वाढत होतं, त्यामुळे आम्ही ना हरकत होती, आमची काय हरकत नव्हती जमीन द्यायला. मग आता तो तिकडे गेला पलीकडे. आता हायवे कसं काय गेला बघ? काय आता आम्ही शेतकरी सगळे असं म्हणजे विचार करून झालो आहे. यांना जास्त माहिती. ठीक आहे, पकड. सगळी माहिती द्या. पट्टण कोडोलीची. तुमचं गाव सांगा. माझं नाव रुचा बांधार आहे. मी हातकणंगले तालुक्यातून पट्टणकोली गावातून येते. माझी वैयक्तिक 1 एकर शेती या पहिल्या अलाइनमेंटला जात होती. किती? 1 एकर जात होती.
तुमची तयारी होती? हो, माझी तयारी होती आणि आम्ही 6 मार्च 2025 रोजी एअरपोर्टवर फडणवीस साहेबांना 1500 लोकांच्या सह्यांचं निवेदन दिलं होतं आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की महामार्ग आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातूनच नेऊ आणि योग्य तो मोबदला देऊनच नेऊ. बरं. त्यावेळीपासून आम्ही शेतामध्ये काय म्हणजे पिकवलं पण नव्हतं की म्हणजे पिकं गृहीत धरत नाहीत म्हणून, म्हणजे आमचं नुकसानच झालेलं आहे. महामार्ग अचानकच त्यांनी तिकडून कशासाठी नेला काय म्हणजे कोण तर बाबा म्हणजे मागताय आणि न्यायचं असं काय नाही आहे की ही योग्य अलाइनमेंट होती की त्यांनी अनडेव्हलप ग्रीन एरिया आणि डेव्हलप एरिया कनेक्ट करूनच हा महामार्ग म्हणजे निश्चित केला होता पहिला. पण तुमच्याच गावात काही लोकांचा विरोध नव्हता का त्याला? माझे एकूण 84 गट बाधित आहेत आणि 78 सह्या आम्हाला समर्थनात आहेत. म्हणजे जाईल तिथं गावामध्ये 1-2 म्हणजे ते संभ्रम अवस्थेमध्ये म्हणजे गेला तर जाऊ दे नाही तर राहू दे असं. हे 84 पैकी 78 लोकांची सहमती होती आणि शिरोळामध्ये पण तालुक्यामध्ये पण 90% समर्थन आहे आमच्याकडे. हो, जमीन चांगली आहे, ऊस पण होतो आम्ही चांगला. ऊस पट्टा जरी असला तरी पण आमचा म्हणजे कोल्हापूरमध्ये असा कुठला हा महामार्ग परत होणार नाही दुसरा. एक आता पुणे बेंगलोर आहे त्याच्यावरती गर्दी बघताय, ऍक्सिडेंट बघताय. पण हा शक्तीपीठ महामार्ग जर गेला असता आमच्या क्षेत्रातून तर कोल्हापूरचा पण विकास झाला असता आणि आमच्या पण भागाचा विकास झाला आता तो असता. होणार नाही. आता पुढे काय करणार तुम्ही? आता आमची एवढीच इच्छा आहे की मुख्यमंत्री साहेबांनी आणि परत पुनर्विचार करावा आणि परत कनी ह्या अलाइनमेंटवर विचार करावा आणि महामार्ग आहे या आरेखनानुसार करावं एवढीच इच्छा आहे. कारण की शेतकऱ्यांना भरपूर आता त्यांनी स्वप्न दाखवले होते. त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी शेतकऱ्यांचा आता त्यांना हे करायला पाहिजे, रोज पत्करायला पाहिजे. ठीक. आज तुम्ही गाव दानोळी, तालुका तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. पकडायचे. तुम्ही बरे पुढे आले सगळे जर. तुमचा ऊस पट्टा आहे? हो, ऊस पट्टा आहे. सांगली जिल्हा झाल्यानंतर शिरोळ तालुक्यात कोथळी गाव हे पहिलं लागतं. कोथळी गावात 47 पैकी 45 शेतकरी जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे 7-12 उतारे फोन नंबर सगळे दिलेले आहेत. दानोळीत 128 शेतकरी आहेत, त्यापैकी 117 लोकांनी 7-12 उतारा आणि मोबाईल नंबर जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे दिलेले आहेत. पण मग आता मार्ग कोणामुळे बदलला? मार्ग हा राजकीय दृष्ट्या कोण बदलण्यात राजकीय नेते? कोण? गोरेसाहेब असतील, राजू शेट्टी असतील आणि कोण तर असेल. राजू शेट्टीचा काय संबंध आहे का त्याच्याशी? राजू शेट्टी काय शिरोळ तालुक्यातले आहेतच ना. त्यांनी जास्त विरोध केला. त्यांनी जास्त विरोध केला त्यांच्यामुळं आणि जयकुमार गोरे यांच्यामुळे. गोऱ्यांच्यामुळे. पण मग जयकुमार गोरेंचा काय इंटरेस्ट आहे याच्यामध्ये? जयकुमार गोरेंचा इंटरेस्ट सोलापूर जिल्ह्यात त्यांनी पालकमंत्री घेतले. हां. सोलापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पालक म्हणजे एक मातृत्व आणि पितृत्व पालकांनी घ्यायचं असते. त्यांनी त्यांच्या भागाचा विकास करण्यासाठी इकडे अलाइनमेंट तिकडे त्यांनी काय सीएम साहेबांचं ब्रेन वॉश केलं देवजाने त्यांनाच माहीत. पण ते आज मोठे राजकीय लेवलचे. मला एक त्यांना सांगायचं घ्या मार्फत की तुम्ही तिकडे काही आणू शकता आज न उद्या, पण आमच्या हे अलाइनमेंट परत आम्हाला कधी आमच्या 10 पिढ्यांनी मिळणार नाही. कारण आमच्या जे नेते आहेत, आमचे आमदार आहेत, ते आम्हाला 100% गाळा पाहिल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही 10 वेळा त्याच्या पाया पडून आलोय. आमचं काय चालत नाही. कोणाला भेटले तुम्ही? आमचे सगळे ह्या लाईनचे सगळे जेवढे आमदार आहेत, कोण कोण? नाव सांगा. राजू खरे असतील, प्रशांत परिचारक मालक असतील, अवतारे मालक असतील, बाबासाहेब देशमुख असतील, परत सुहास बाबरसाहेब भैया असतील, सगळ्यांना दारोदारी त्यांच्या पाया पडून आम्ही आलोय. कशामुळं? ही अलाइनमेंट तुम्ही इथं थांबवा. ही आम्ही मागितलेली अलाइनमेंट नव्हती. सीएम साहेबांना विनंती की ही अलाइनमेंट कुणीच मागितलेली नव्हती. की अलाइनमेंट तुम्ही दिलेली आहे ती आम्ही स्वीकारली आहे. स्वीकारून तुम्ही परत जर लाईन बदलत चाल तर ही मग तुम्ही षडयंत्र केले का तिकडे तुम्ही खरेदी केली त्या की ह्या लाईनला जाणारा पूर्ण शेतकरी आहे, बाधित शेतकरी आहे. इथं कोणी इन्व्हेस्टर नाही किंवा दलाल नाही कोण. तिकडे तुम्ही एक वर्ष वेटिंग ठेवून इथं आम्हाला तिकडे तुम्ही खरेदी केल्या का? मग तुमच्या भागात येत चालला का? आरोप करतायत आता हे. नाही, आरोप करत नाही. मी स्वतः बाधित शेतकरी आहे. माझी 20 गुंठी जमीन जाते. मी फडणवीस साहेबांना विनंती करतो की माझी 20 गुंठ्याचे मला पैसे पण देऊ नका. तालुक्याच्या विकासासाठी किंवा राहिलेल्या जमिनीला माझा भाव येईल चांगला किंवा त्याचं डेव्हलपमेंट होईल. तुम्ही 3-3 वर्ष आम्हाला तर राहण्यात करू देत नाही. म्हणजे आम्हाला सांगितलं की जर तुम्ही काही केलं इथं डेव्हलपमेंट केली तर ते आम्ही ग्राह्य धरणार नाही. शेतकरी किती वर्षापासून तुम्ही आता 2022 पासून आम्ही तिथं काही घेतलेलं नाही. तशी त्यांची सगळ्याच अशा अवस्था सगळीच अवस्था आहे. 2022 पासून काही घेतलं? आम्ही काहीच पिकवले ज्यावेळेस ते ड्रोन येऊन गेलो त्या दिवसापासून आम्ही विचारलं अधिकाऱ्यांना वगैरे आम्ही काय करू का? मोठे घरं बांधायची थांबली. हां, कारण आणि काही लोकांनी काय केलं, जमीन जाते ही माझी 10-11 एकर, तर त्याला 2-3 लाख कोणाकडे उसणं घेऊन सावकाराकडनं दुसरी जमीन खरेदी केली की मी इकडले पैसे आल्यानंतर तुला देतो म्हणून. आता ते टोकन पण आमचं बुडलं. त्यांनी घरं बांधाय काढली ती घरं पण बुडली. आता तुम्ही 3 वर्षानंतर अलाइनमेंट बदलताय म्हणजे तुमचं सगळं षडयंत्र आहे. ही काय शेतकऱ्यासाठी केलेला रस्ता नव्हा. षडयंत्र म्हणजे यांचं असं मत आहे की मधल्या काळात ते अलाइनमेंट बदल असताना तिकडे खरेदी व्यवहार झाले. त्यांची 100% झाली असं म्हणायला तयार आहे. झाले. हो, झाले. तिकडे काय भाव वाढले होते जमिनीचे मग माहिती आहे का? आम्हाला त्या अलाइनमेंटचा आम्ही अभ्यास केलेला नाही. पण त्यांनी 1 वर्ष इथं पेंडिंग का ठेवलं असं? मग अलाइनमेंट कॅन्सल तेव्हाच करायला पाहिजे होती. आता तुम्ही ह्यांना देता. तुम्ही आज कुणाला भेटले? धनंजय महाडिक. मग धनंजय महाडिक सत्ताधारी घटक पक्षातले आहेत, हो, भाजपचे आहेत ते. त्यांचं काय म्हणणं आलं? तुमचे काय असेल ते आम्ही म्हणजे निरोप पोहोचवतो म्हटले पुढे एवढंच? साहेबांना आणि भेट घालून द्या म्हटलं आम्ही.
आता काय झालं, आम्ही वर्ष झालं फडणवीस साहेबांची भेट घालत, म्हणजे भेट पाहिजे म्हणून सगळ्यांना सांगतो, पण फडणवीस साहेबच आम्हाला भेटत नाही. सगळ्या आमदारांना आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला फडणवीस साहेबांच्यापर्यंत न्या, की राजकीय विरोध आहे आणि शेतकरी मुळात समर्थनामध्ये आहेत, ते आम्हाला सांगायचं होतं म्हणून आम्ही भेटत होतो. त्यानंतर आमची शेवटपर्यंत मुख्यमंत्री साहेबांची सुद्धा भेट झाली नाही. तर आम्ही महाराष्ट्राचे नागरिक असून तर काय उपयोग आहे, आमच्या साधी मुख्यमंत्री साहेबांची भेट होत नाही. थांबूया आपण इथे. एक प्रातिनिधिक अशी इकडे द्या, ही सगळी प्रातिनिधिक उदाहरणं आणि त्यांचं बोलणं हे महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं होतं. सकाळी आज ते धनंजय महाडिक यांना कोल्हापुरात येऊन भेटले, कोणी सोलापुरातनं आलं, कोणी सांगलीतनं आलं, कोल्हापुरातली तर आहेच लोक. आता ह्या लोकांचा काय दोष आहे की तरी 3 वर्षापासून ते अलाइनमेंट येणार जे आधीच घोषित केलं होतं, यांनी तर सहमती दिली होती. एवढी मोठी फाईल आहे तुमची. बघू. सर्व आमदारांचे पत्र पण आहे. MSRD ला कोल्हापूर मधील एकूण 2300 गट समर्थनात आहेत. सगळ्या आमदारांचे पत्र आहेत, प्लस सगळ्या ग्रामपंचायतीचे ठराव आहेत, आणि सह्या आहेत सगळ्या. सगळ्या पूर्ण सगळ्यांच्या मोबाईल नंबर सहमतीचे. आणि हे आम्ही मुंबईमध्ये जमा केले. अश्विनी भेडे मॅडम स्वतः फाईल दिली आहे आम्ही, अनिल कुमार गायकवाडांना फाईल दिली आहे, नागरगोजे PWDचे त्यांना फाईल दिलेली आहे, सगळ्यांना फाईल दिलेली आहे. तरी काय झालं? शिंदे साहेबांनी फाईल दिली आहे. गंमतच आहे बघा. आता हे केस त्रांगडवून बसलंय बघा. एवढ्या लोकांनी सहमती दिली आहे. आता ह्या लोकांचा काय दोष आहे? यांचं असं म्हणणं आहे की राजकीय कारणामुळं हे चुकीचं भासून अशा पद्धतीनं सांगोलमध्ये उपोषणाला बसलो. इतक्या मोठ्या उपोषणानंतर त्यांच्या हाताशी काही फारसं लागलेलं नाही आहे. थांबूया आपण इथे. माझं असं मत आहे की हे जे काही त्रांगडं आहे, या मंडळींना पण काय नुकसान भरपाई देऊन काही नवीन पर्याय काढता येतात का, त्याचा विचार करा ना. आता 3 वर्ष या लोकांनी सगळं सहन केलं. धन्यवाद.